धारणी तालुक्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विशेष बैठक 20 सप्टेंबर रोजी शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडली। नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झालेले मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली। तालुका तसेच ग्रामीण कार्यकारिणीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती लक्षणीय होती। माजी आमदार राजकुमार पटेल यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतल्याबरोबर काँग्रेसमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्याच्या उद्देशाने बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीत आगामी जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षाने मोर्चे बांधणीस प्रारंभ केला। स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना संघटित करून मतदारांपर्यंत पक्षाची धोरणे पोहोचविण्याबाबत विस्तृत चर्चा झाली। बैठकीत तालुका व ग्राम पातळीवर नवी कार्यकारिणी उभारण्याबाबत मते व्यक्त झाली। जबाबदार पदाधिकारी निवडून त्यांच्या मार्फत पक्षाची ताकद वाढविण्याचा निर्णय झाला। युवक, महिला आणि शेतकरी यांचा सहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्याचे संकेत राजकुमार पटेल यांनी या बैठकीतून दिले आहे। गेल्या अनेक वर्षांनंतर धारणी तालुक्यात काँग्रेस पक्षाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर बैठक झाल्यामुळे जुने व नवे कार्यकर्ते एकत्र आले। यामुळे पक्षाच्या संघटनात्मक उभारणीला गती मिळेल असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे चित्र दिसून आले। माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये ग्रामीण तालुका अध्यक्ष महेंद्रसिंह गेलवार, शहर अध्यक्ष शेख मुख्तियार, धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा युवा नेतृत्व रोहित पटेल, ज्येष्ठ नेते हरेराम मालवीय, ॲडव्होकेट सुभाष मनवर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, राजा खान, वहीद खान, राजकिशोर मालवीय, सतीश मालवीय, विनोद वानखडे, संतोष बैस, विजय मालवीय, मनीष मालवीय, सुखलाल काजदेकर, कालू मालवीय, कैलास पटेल सह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले होते। बैठकी दरम्यान काँग्रेस पक्षाच्या वैचारिक परंपरेवर चर्चा झाली। समाजातील सर्व घटकांना न्याय देणाऱ्या धोरणांची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन राजकुमार पटेल यांच्याद्वारे करण्यात आले। धारणीतील या बैठकीमुळे मेळघाटात काँग्रेस पक्ष पुन्हा संघटित होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। आगामी काळात पक्ष अधिक बळकट होऊन निवडणूक रिंगणात उतरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।